हॅलो. प्रॉमिस केल्याप्रमाणे या व्हिडिओचा विषय आहे शिळे अन्नपदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम. घरोघरी बऱ्यापैकी शिळे अन्नपदार्थ खाणाऱ्या ह्या बायका असतात. पुरुषांना सगळं आम्ही ताजं करून देतो असं अभिमानाने सांगतात आणि दुसऱ्या बाजूला ह्या गोष्टीचा पण अभिमान बाळगतात की आम्ही काही वाया घालवत नाही. सगळं उरलेलं आम्ही झाकून ठेवून देतो किंवा फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती भाजी आम्ही दुसऱ्या दिवशी प्रामाणिकपणे संपवतो किंवा उरलेल्या पोळीचा आम्ही कुस्करा करून खातो. कधीतरी ठीक आहे, पण हे प्रमाण खाण्याचं शिळं खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतं आहे. रोज रोज बायका शिळं खात आहेत आणि याच बायका नंतर संधिवात, पचनसंस्थेचे आजार, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा शब्द हल्ली फार बोकाळला आहे, त्याच्यानंतर अनेक वंध्यत्वाचे प्रकार, त्वचेचे आजार, हे सगळं घेऊन येतात. तुम्ही म्हणाल काय संबंध आहे, काही काय बोलताय डॉक्टर तुम्ही, थोडंसं विवेचन करूयात. शिळे अन्नपदार्थ म्हणजे पर्युषित अन्नपदार्थ, रात्रीचं उरलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी खाणे, एक रात्र ज्याची उलटून गेलेली आहे, हे आयुर्वेदानुसार तरी निषिद्ध मानलं जातं अशासाठी, कारण त्या अन्नपदार्थाचं प्राणतत्व त्याच्यातून निघून गेलेलं आहे असं मानलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे हे अन्नपदार्थ अन्नपचनाची जी संस्था असते आपली ती बिघडवण्याचं काम करतात. हा एक प्रकारचा विरुद्ध आहारच आहे. शिळे पदार्थ जर सतत तुम्ही खात राहिलात तर तुमचा अग्नी जो इतर अन्नपदार्थ पचवण्यासाठी स्ट्रॉंग असणं अपेक्षित आहे तो कमकुवत व्हायला लागतो आणि इतर जे चांगले पदार्थ तुम्ही 4 खाताय स्वतःच्या पौष्टिक सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी म्हणून खाताय, पोषण सांभाळण्यासाठी, ते पदार्थसुद्धा पचत नाहीत जर तुम्ही एक पदार्थ शिळा खाल्लेला असेल सकाळी तर. किती वेळेला शिळं खाणं अलाउड आहे? मग अलाउड नाही आहे. शिळं खाऊ नका. बनवताना कमी बनवा, गरम जेवा, ताजं जेवा. तेच किती वेळेला सांगायचं हो. ह्यात काहीही अभिमान नाही आहे की आम्ही काहीही वाया घालवत नाही किंवा आम्ही काहीही टाकून देत नाही, आम्ही सगळे पैसे वाचवतो. नाही वाचवत आहात तुम्ही पैसे. 10 रुपयाची भाजी टाकून दिली असतीस तर तुमची खूप लाखोंची किंमत असलेली, खरं किंमतच करता येणार नाही अशी पचनसंस्था तुमची वाचली असती. जी काही लाईफची क्वालिटी आहे ती सुधारली असती, पचनाची क्वालिटी सुधारली असती. आयुर्वेद असं म्हणतो की सगळे आजार हे पोटापासून सुरू होतात, कारण तुम्ही जे काही खाणार आहात ते पोटात बसणार आहे आणि त्याचंच मग पुढे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रॉ मटेरियल्स, वेगवेगळ्या प्रकारचे धातू हे पचनसंस्थेमधून बनून येणार आहे. मूळ पचनसंस्था जर व्यवस्थित असेल तर त्या माणसाचं इतर शरीर नॉर्मल असतं. काय आजार होऊ शकतात जर शिळं खाल्लं तर? अनंत काळ चाललेली एवढी लिस्ट आहे. थोडे आजार सांगते. एकतर संधिगतवात वाढतो, सांधेवाताचा त्रास वाढतो, ज्याला आमवात म्हणतात तो प्रकार असतो. हा प्युअर संधिवात फार वेगळा असतो, त्याच्यावर नंतर बोलूयात. दुसरा त्रास वाढतो तो पचनाचा. तुम्ही एक शिळा पदार्थ खाल्ल्यानंतर 2 त्याचे पदार्थ पचायचे बंद होतात, त्यामुळे त्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुम्हाला मिळत नाही, म्हणून अनेक प्रकारच्या डेफिशियन्सीज सुरू होतात. सारखा आढळणारा प्रिय शब्द माझ्या व्हिडिओमधला, आयर्न डेफिशियन्सी, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी, प्रोटीन डेफिशियन्सी. घ्या काय वाटेल ते प्रकार उचला, ते सगळे ह्याच्यात फिट होतात. सगळ्या प्रकारच्या डेफिशियन्सीज सुरू होतात कारण मुळात काही पचतच नाही. आणि हॉर्मोनल आजार सुरू होतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस सुरू होतात, कारण हे शिळं अन्न 3 प्रकारचे दोष वाढवतं. वात, पित्त आणि कफदोष वाढवतं. पैकी वातदोष अधिक वाढवतं आणि वातदोषाचं काम मुख्य आहे तुमच्या शरीरातलं हॉर्मोनल बॅलन्सिंग. त्यामुळे ते गडबड झाल्यामुळे वंध्यत्वापर्यंत तुमची गाडी जाऊ शकते. मग खायचं आहे का शिळं? तुम्ही ठरवा. स्किन डिसीजेस पण वाढतात. दिसणं पण सगळं बिघडणार आहे. थोडंसं नाटकीय रूपांतरण केल्यासारखं वाटलं ना, पण काय करणार, त्याशिवाय व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटणार नाही, तुम्ही ऐकणार नाही आणि फॉरवर्ड करणार नाही. अवश्य फॉरवर्ड करा. आता हा व्हिडिओ सगळ्या फॅमिली ग्रुप्समध्ये टाका. तुमच्या आज्या, मावश्या, काकवा,
आत्या, अजून कोण नातेवाईक बाया आहेत ज्या रोज नित्यनेमाने ती थोडी उरलेली कढी, थोडी उरलेली भाजी, थोडी उरलेली पोळी खात आहेत. त्यांना तर अवश्य पाठवाच, पण यंग जनरेशनला पण पाठवा. लेट मी बेक युअर बबल. शिळ्या अन्नपदार्थांमध्ये फक्त घरी केलेले आणि उरलेले अन्नपदार्थ येत नाहीत, तर जे पदार्थ तुम्ही पाकिटामधून घेऊन येता की नाही, बेकरीतले पदार्थ, केक, रेडी टू ईट आणि रेडी टू मेक असलेल्या रेसिपीज ज्या 3-3 वर्ष तशाच ठेवून दिल्या तरी त्याची शेल्फ लाईफ तेवढी असते, ते सगळं पण शिळ्या अन्नपदार्थामध्येच येतं. शिवाय बाहेरचं जे काही तुम्ही खाणं विकत आणता ना, त्या हॉटेलवाल्याला रोज सकाळी उठून तयारी करायला वेळ आहे का? नाही. एकदा मंगळवारी चिकन उकरून ठेवतो तो, आणि मग बुधवारी खायचा वार असल्यापासून जे सुरू करतो रविवारपर्यंत पुरवतो. सोमवारी पुन्हा खरेदी करून आणणार, प्रिपरेशन करून उकडून फ्रीझरला टाकणार. विचारा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कोण ओळखीचे असतील त्यांना. रोज करतात का ताजं चिकन उकडून ठेवतात का? हे नॉनव्हेजबद्दल. व्हेजवाल्यांनी पण काही काळजी करू नका. ते जे पनीर तुम्हाला मिळतं आहे ना, त्याची पॅकिंग डेट बघा. घरी एवढं शिळं पनीर तुम्ही खाणार का? थोडा विचार करा. आत्ता करा, आत्ता खा, ताजं खा, स्निग्ध खा आणि गरम खा. व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका.